मुरूम यालाच आपण ॲक्नी किंवा पिंपल असंही म्हणतो. मुरूम होण्याचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही आपल्या चेहऱ्यावरती केस आहेत त्या केसांच्या मुळापाशी आणखी त्याच्या भोवती एक ग्रंथी असते, त्याला आपण सिबेसिस ग्लॅन्ड म्हणतो किंवा तेल तयार करणारी ग्रंथी असं म्हणता येईल. ज्यावेळेस या तेल तयार करणारी ग्रंथी आणि केसांचं मूळ याचं इन्फेक्शन होतं किंवा इन्फ्लमेशन होतं, त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी पिंपल येतात किंवा त्याला आपण मुरूम येतात असंही म्हणतो. तर जेव्हा मुरूम येतात त्यावेळेस त्यामुळे सूज येते, त्याचबरोबर मुरूम एका ठिकाणी आल्यानंतर ते बाजूच्या आजूबाजूच्या त्वचेमध्ये पण येण्याची शक्यता वाढते. तर हे मुरूम नेमके कोणत्या रुग्णांमध्ये येतात, तर हे स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतात, त्याचबरोबर पुरुषांमध्येही दिसतात, परंतु प्रमाण कमी आहे. आणि शक्यतो हे 13-14 वर्षाच्या आसपास जास्त प्रमाणात दिसतात आणि त्यानंतर वयाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या शतकामध्ये याचं प्रमाण दिसून येतं. तर होण्याची जी काही कारण आहेत त्याच्यामध्ये हार्मोनचं जे काही लेवल आहे, हार्मोनची लेवल आपण 13-14 वर्षाच्या आसपास वाढते, ते एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर आपल्याला जर हार्मोनचे ट्रीटमेंट चालू असतील किंवा आपल्याला स्ट्रेस असेल, म्हणजे तणाव असेल किंवा काही पेशंटमध्ये आपण जे काही आपला आहार आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असेल तर अशा रुग्णांमध्ये ॲक्नी किंवा मुरूम येण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर जे रुग्ण ॲक्नी आल्यानंतर, मुरूम आल्यानंतर त्यांना हँडलिंग करतात, म्हणजे वारंवार हात लावतात, त्याला फोडण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही इन्फेक्शन आहे, प्रोपोलिओबॅक्टेरियम ॲक्नी त्याला आपण म्हणतो, ते इन्फेक्शन आजूबाजूला पसरतो, त्यामुळे नवीन ॲक्नी प्रमाणामध्ये येतात. एकदा ते ॲक्नी झाल्यानंतर त्याचा उपाय करणं अतिशय कठीण होऊन जातं. तर ह्या ॲक्नी आल्यामुळे चेहरा हा थोडासा उद्रूप दिसतो, त्याच्यामध्ये सूज येते, लालसरपणा येतो, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं. तर याच्यामध्ये ज्या काही ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट क्रीमच्या स्वरूपामध्ये किंवा गोळ्याच्या स्वरूपामध्ये आपण बघू शकतो. त्याचबरोबर जे काही आधुनिक उपचार आहेत त्याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट ही एक महत्त्वाची ट्रीटमेंट आपण सध्या दिसून येत असते. आपल्या हॉस्पिटलमध्ये रेकोस्मा नावाचं अतिशय अद्ययावत असं लेझर आहे व त्याद्वारे या ॲक्नीचा अतिशय चांगल्या व प्रभावीपणे आपण उपचार करू शकतो. तर त्यामध्ये त्यांना स्कॅनिंग वगैरे नंतर होत नाही. तर हे तंत्रज्ञान आपण मागच्या 6-7 वर्षांपासून आपल्या रुग्णांवर वापरतो. त्याचबरोबर मेडिकल ट्रीटमेंट क्रीमही त्यांना देतो, परंतु त्याचं प्रमाण कमी होतं कारण की लेझरमुळे बाकी गोष्टी देण्याची गरज भाग पडत नाही. व या रुग्णांना आपण व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करून परत ॲक्नी येणार नाही त्याची आपण त्यांना काळजी घ्यायची कशी याची पूर्ण कल्पना देतो व त्यामुळे या रुग्णांना परत ॲक्नी होण्याची संभावना फार कमी होऊन जाते. अशा प्रकारे आपण ॲक्नीचे ट्रीटमेंट आपल्या रुग्णालयामध्ये करत असतो. आणि तरी तुम्हाला आणखी ॲक्नीविषयी काही माहिती हवी असेल तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा तुम्हाला जी काही माहिती हवी असेल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.